आपण पाहतो भारतीय उद्योगपती सर रतन टाटा यांचं नाव घेतलं जातं। वळूया मैदानाकडे, जिथे आजच्या दिवसातील अजून एक महत्त्वपूर्ण सामना सर्वांच्या भेटीला, पंचांचा इशारा, लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन। एका बाजूला रियांश 74 धुतुम, एका बाजूला काव्य एंटरप्राइजेस मोठी जुई। मॅच ऑन होती है। ग्रीन सिग्नल, नाणेफेकीचा कौल। मोठी जुई 12वा खेळाडू आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा आहे आणि ड्रेसिंग मध्ये कंपल्सरी असणं महत्वाचं आहे। मोठी जुई संघ कर्णधार याची दखल घ्यायची आहे, तिथपर्यंत सामना तिथे चालू होणार नाहीये। मोठी जुई संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू ड्रेस कोड मध्ये आमच्यापर्यंत असणं अनिवार्य असणार आहे, कंपल्सरी ड्रेस कोड, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल। मोठी जुई संघाचा कर्णधार याची दखल घ्या। बघा स्पर्धेचा नियम आहे, आधीच आपल्याला सांगितलं होतं, लगेचच या। मोठी जुई संघ 2 धावांची पेनल्टी आम्ही इथे जाहीर करतो आणि चला सामना इथे चालू करायचा जर नसेल म्हणजे नाही असं आम्ही समजतोय। 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाते, सामना चालू होतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पहिला चेंडू, खोलवट टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक, सरळ बॅटना, परंतु गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज। आपण पाहतोय परेश बॅक टू डगआउट। अजून एक नवीन फलंदाज झालाय फलंदाजी करण्यासाठी, जर्सी क्रमांक 7 निलेश ऑन स्ट्रायकिंग एंड। आता सिद्धेश आणि निलेश ही जोडी आहे बघा। सिद्धेश म्हणजे कालच्या रजनीमध्ये ज्याच्या नावावरती अगदी मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक देखील लिहिली गेली, तो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच रियांश 74 धुतुम या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी त्याच्या समोर दीप पाटील हे नाव अगदी चांगली गोलंदाजी करताना तिथे पाहायला मिळत आहे। प्रचंड गती आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ अगदी बॅटनं फटका खेळला जातोय, तिथे एकही धाव येत नाहीये। संयम ठेवला जातोय मैदानाच्या वरती, अगदी अफलातून गोलंदाजी आहे, गती प्रचंड आहे, प्रचंड गतीचा इथे भडीमार केला जातोय। दीप पाटील चांगली गोलंदाजी, खूप क्रिकेट खेळलेला आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेचा हा चेंडू उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पळतोय चेंडू, चेंडू सीमा पार आणि तिसऱ्या पंचांकडे भीमरसाठी मागणी, तिथपर्यंत डीजे मास्टर सेलिब्रेशन चौकारासाठी। सांगितलं जाते अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडून इथे मागणी केली जाते।
तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली होती. पंचांनी सांगितलं की अगदी फेअर डिलिव्हरी इथे आहे आणि या चेंडूवरती 4 धावा आपण इथे पाहिल्या. 4 धावा आल्या या चेंडूवरती. 4 धावेनिशी धावफलकावरती अगदी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे पहिले 4 धावा आल्या तिथे. प्रचंड गती आहे. गोलंदाज दीप पाटील. राईट मोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क इथे होत नाहीये. अगदी डॉट चेंडू हा आपल्याला पाहायला इथे मिळाला. डॉट चेंडूने धफलक स्थिरावलेला असताना 4 धावांवरती मोमेंटम शिफ्ट करायला लागणार आहे इथे, कारण का महत्वाचा आहे. गोलंदाजीत अफलातून चालू आहे मैदानाच्या वरती. फलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. फिअरलेस क्रिकेट दाखवावं लागणार आहे. आहा, टो क्रशिंग यॉर्कर दिशा दाखवली आहे. चेंडू पळतोय थर्ड मॅन मधून डीप मध्ये. तिथे अडवणूक होती आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पूर्णत्वास नेल्या जातात अगदी यशस्वीरित्या. फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय अगदी रियांस 74 धुतुम हा संघ मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करून दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दीप पाटील कच्चे गुरुचा चेला नाही आहे. दीप जब्बा जब्बा नक्कीच जाणतो क्रिकेट मधला. शेवटचा चेंडू या षटकातील अगदी अभिमानास पात्र कामगिरी करत असताना गोलंदाज दीपची गोलंदाजी चर्चा करावी लागते. दीप पाटील यावेळेचा हा चेंडू सोनार की तो एक लोहार की. चेंडू सीमारेषेच्या बाहेर तडफदार चौकार. ट्रेंडिंग सॉंग्सची मेजवानी आपल्या डीजे मास्टर कडून इथे ऐकायला मिळते. काहीही ट्रेंडिंग होत आहे. अगदी आपण पाहतोय ज्याचा विचार कुणीही केला नसेल ते धूम चित्रपटातील गाणं आता ट्रेंडिंग वरती चालू आहे. वळ्या मैदानाच्या वरती पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती अगदी 10 धावा 10 ऑन स्कोर बुक. लॉस ऑफ 1 विकेट डाऊन वेअर ॲज सेकंड ओव्हर कम्स टू. दुसरं षटक आता चालू होणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रवीण बोलवलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. वयवर्ष प्रचंड आहे. अनुभव प्रचंड आहे. अनुभव आहे ना हा खूप मोठा खूप मोठी कामगिरी आयुष्यामध्ये करत असतो. बघ ना, असं म्हटलं जातं की नॉलेजपेक्षा नेहमी अनुभव जास्त बोलत असतो. तो अनुभव आता कामी येणार का? गती आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आखता तिथे आडवा बॅटनं दिशा दाखवली. ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न. परंतु मैदानाच्या वरती काय घडतंय? मैदानाच्या वरती पहिल्या चेंडूवरती फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. एलिव्हेशन तितकं मिळालं नाही या फटक्याला. आणि अगदी जर आपण पाहिलं मैदानाच्या वरती ही एक धाव आली आहे. एका धावेसोबत धावफलकावरती धावा आपण पाहतोय 11 धावा 11 धावा धावफलकावरती अगदी इथे आपल्याला पाहायला मिळतात. मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जाते. मैदानाच्या वरती अगदी जसा चेंडू येतोय ना तसं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसे स्ट्रोक्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसे फटके आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा प्रवीण सज्ज चालू झालाय. राईट ओव्हर द विकेट. आता उंचा कशामध्ये रूम मिळालाय. हुक केलाय फटका. चेंडू तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रापर्यंत चाललाय. उंचा कशामध्ये म्हणजे नोमॅन्स लँड्स मध्ये चेंडू तिथे पडतोय. कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं त्या कारणानं अगदी सहजरित्या या चेंडूवरती मला वाटते 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा आल्या. त्या म्हणजे 13-13 लॉस ऑफ 1 विकेट डाऊन वेअर ॲज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम टीम काव्य एंटरप्राइजेस मोठी जुई ओव्हर. आता फसवलंय. आता आपण पाहतोय खूप टप्प्याचा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. अगदी सोप्पा झेल पॉइंटच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
अगदी एक फलंदाज बाद होऊन नौका फलंदाज मैदानाच्या वरती गेला. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आता चर्चा विजय हजारे ट्रॉफीची देखील होतीये. चर्चा IPL लिलावाची देखील होतीये. IPL 2026चा हंगाम नक्कीच चालू होणार, परंतु त्याची झालेली खेळाडू सोडत प्रक्रिया याच्यामध्ये अगदी अभिमानानं एक नाव आपल्याला घ्यावं लागतं, ते म्हणजेच ओमकार तारमाळे. याची देखील ओळख सांगितली जाईल, याबद्दल देखील म्हटलं जाईल, कारण का आपला मराठमोळा ओमकार. एटा मोर द विकेट. यावेळेचा हा चेंडू अगदी टप्पा पडल्याच्या नंतर ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव आपण पाहतोय, जिथे अगदी ओमकारने स्वप्न गोड अगदी बघितलं होतं. शहापूर तालुक्यातील शेरेगावचा सुपुत्र ओमकार तुकाराम तारमाळे या शेतकऱ्याचा मुलगा ओमकार तारमाळे सनरायझर्स हैदराबाद या संघासाठी निवडला जातोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये, कारण का अचूकता काय असते गोलंदाजी करण्याची ही अगदी आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण जवळून जाणतो आणि त्या टप्प्यावरती अगदी चेंडूची फेकी केली जातीये. बघा, काव्या एंटरप्राइजेस मोठी जुई हा संघ कशासाठी ओळखला जातो? त्यांच्याकडे असलेली खडूस वृत्ती, त्यांच्याकडे असलेली चांगली गोलंदाजी, याच्यासाठी ओळखला जाणार हा संघ. उडवला आता सरळ बाटनं, अगदी चेंडू चाललाय थनथन करत सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तिथे करायची आहे. प्रीतम अगदी चांगलं काम करतायत. धावफलकावरती धावफलक हलतं ठेवण्याचं काम प्रीतमच्या माध्यमातून केलं जातंय. असं म्हटलं जातं ना की गोलंदाज आणि फलंदाजाला काहीही होणार नाहीये सजा, कारण का जेव्हा धावफलकावरती येतात प्रीतम तेव्हा वेगळीच येते मजा. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय चांगलं धावफलक हलतं ठेवण्याचं काम करतायत. त्यानंतर झी क्रिक या युट्यूबच्या चॅनलकडे अर्थातच वाहिनीकडे वळालो तर एक थेट प्रक्षेपण अगदी क्वालिटी चांगली दाखवली जाते. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 मध्ये चांगले काम करत असताना त्यांचे मग मेन PC ऑपरेटर असतील ते म्हणजे सागर सर, त्यांच्या समवेत कॅमेरामन सोमनाथ आणि विजय शर्मा टाईट अँगल वरती आता चांगलं काम करतायत. या झी क्रिक वाहिनीचे सर्व अर्थातच संदेश सरांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊया, कारण का या स्पर्धेसाठी त्यांनी देखील अहोरात्र मेहनत केली आहे. बघा, एक कठीण काम असतं. प्रत्येक चेंडूवरती अगदी 5पेक्षा जास्त करडी नजर ही कॅमेरामनला ठेवावी लागत असते. डोक्यावरती कडाक्याचं ऊन असतं, हातामध्ये कॅमेरा असतो, पोटामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नसतो आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मेहनत प्रचंड करावी लागते. कौतुकास पात्र कामगिरी आज आपण पाहतोय. झी क्रिकची टीम देखील मैदानाच्या वरती करते. त्यांची कौतुकास पात्र कामगिरी आज आपण पाहतोय. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 मध्ये आपल्याला इथे पाहायला देखील मिळते. वळूया मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय अगदी 26 धावांवरती 2 फलंदाज बाद झालेले आहेत. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, जिथे तिसऱ्या षटकासाठी कोणाला बोलवलं जाणार आहे. मोठी जुई हा संघ आहे ना, मोठी खेळी त्यांच्या नावावरती कित्येक क्रिकेट सामन्यांमध्ये दाखवली गेली आहे. मोठं नावच मोठेपण आहे नावामध्ये, तो मोठेपण आता खेळीमध्ये दाखवावा लागणार आहे. गोलंदाजी चांगली करून दाखवावी लागणार आहे. तिसऱ्या षटकासाठी अगदी हर्षला आणलं गेलंय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा, वय वर्ष माझं कमी आहे, मला हरकत नाही आहे, परंतु क्रिकेटचा केलेला सराव आहे, क्रिकेट बद्दल असणारं प्रेम आहे, क्रिकेटचा केलेला अर्थातच प्रॅक्टिस आहे, त्याच्या जोरावरती संघ कर्णधारांना माझ्या खांद्यावरती आज माझ्या संघाची जबाबदारी, माझ्या गावाची जबाबदारी आहे ती दिलेली आहे. आता
प्रतिमाला सार्थपणे पार पाडायची आहे. हर्ष हातामध्ये अगदी चेंडू दिला जातोय आणि आता सांगितलं जातंय तुझ्या खांद्यातील ताकदीचा वापर मैदानाच्या वरती झाला पाहिजे. एक लांब पल्ल्याचा रनअप आहे. अगदी जर त्याची शरीरयष्टी पाहायला गेलात ना तर बारीक काट्याचा आपण पाहतोय हा गोलंदाज. या वेळेचा हा चेंडू जसा आला बट वरती तसा फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर पार्किंग लॉट मध्ये. षटकार आणि तिसऱ्या पंचांकडे वेस्ट हाईट साठी मागणी केली जाते डीजे सेलिब्रेशन. इक्वल टू फ्री हिट. पंचांच्या माध्यमातून फ्री हिटची घोषणा इथे होती आहे. अगदी चला सामना चालू करायचा आहे. आपण पाहतोय दफलकावरती धावा आल्यात एकंदरीत या 7 धाव्यानिशी दफलकावरती 33 धावा 33. राऊंड विकेट फसवलाय फसवा चेंडू आहे मैदानाच्या वरती अगदी टप्पा पडल्याच्या नंतर यष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला. अफलातून गती आहे. अफलातून गतीच्या जोरावरती गोलंदाजी केली जाते. गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मोठी जुई एका बाजूला धुतुम. हे बिग बॅटल मैदानाच्या वरती इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. हा पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती कट कॉपी पेस्ट आता असं म्हणावं लागेल. कारण का मागील चेंडू जर पाहायला गेला तर त्याच टप्प्यावरती होता. हा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती. फरक एवढाच आहे हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्या कारणास्तव फलंदाजाला मोठा फटका खेळतेला आलेला नाहीये. डॉट टू इन रो असं म्हणावं लागेल. सलग खेळणारे 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू सर्व काही सांगून जातात. यावेळेचा खोलात टाकलेला चेंडू खोदून काढण्यामध्ये भाग पाडतोय फलंदाजाला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कोणतीही इथे खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जात नाहीये. दफलकावरती अगदी आपण पाहतोय धावा 34 धावा 34. 34 धावा दफलकावरती अगदी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचे हे सामने आपण पाहतोय. अगदी आजचा क्रिकेटच्या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आहे. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे पर्व अगदी 4 दिवसांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली गेली. जिथे गुरुवारच्या दिवसामध्ये क्रिकेटच्या स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिला दिवस होता आणि आजचा सुपर संडे आहे. अंतिम दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा. थोड्याच वेळामध्ये या मैदानाच्या चहू बाजूला रसिक मैबाप प्रेक्षकांची तुडुंब गर्दी दिसणारा सुपर संडे गोलंदाज चालू झाला मैदानाच्या वरती. या वेळेचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सोप्पा झेल. फलंदाज अजून एक जाईल तंबूच्या आश्रयाला. धुतुम संघाचा डीजे कमावून
तुम्ही या षटकाकडे पाहायला गेलात ना तर कौतुकास पात्र कामगिरी हर्षची इथे पाहायला मिळेल. म्हणजे पहिला षटकार बीमरवरती आल्याच्या नंतरचे येणारे 4 चेंडूंवरती ना फक्त एक धाव खर्च करतोय त्या 7 धावा सोडून. नक्कीच हर्षची चांगली गोलंदाजी आहे आणि अगदी आपण आपण पाहतोय इथे फलंदाजी करून दाखवावी लागणार आहे ती म्हणजे रियाज 74 धुतूम या संघाला मैदानाच्या वरती 4 षटकांचे हे सामने आपण अनुभवतोय. क्रिकेटच्या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. अंत भला तो सब भला. नक्कीच शेवट गोड होणाऱ्याच्या तीळ मात्र शंका नसणार आहे. मैदानाच्या वरती कोणता संघ प्रथम क्रमांकाचा करंडक उचलणार, कोणत्या संघाकडे द्वितीय क्रमांकाचा करंडक जाणार याच्यावरती देखील चर्चा केली जाईल. चेंडू ट्रॅव्हल बिहाइंड द विकेट. अफलातून क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेनिशी फलकावरती धावा आल्यात. 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. अगदी जर पाहायला गेलं ना तर 35 धावा बनवण्यासाठी अक्षरशः घाम गाळावा लागलाय. कारण का चांगली गोलंदाजी षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना 30 षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेट म्हणजे काउकॉर्नरच्या रिजन पर्यंत एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर फॉरवर्ड डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला एक आहे आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. हा फटका आहे मोठा. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मास्टर माइंड तर इंडियातील प्रत्येक माणूस आहे. कारण का बघा ना मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो मजा का अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून अमेरिकेला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1783 म्हणजे 242 वर्ष झाली. चीनला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1912 म्हणजे तब्बल 113 वर्ष झाली. स्वतःच्या प्रगती करण्यासाठी कॅनडाला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1914 तब्बल 111 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. आणि जिथे आपण पाहतोय भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 78 वर्ष झाली. परंतु तरी सुद्धा कमी खर्चामध्ये मंगळावरती पोहोचणारा पहिला देश म्हणजे भारत आहे. चला थोडं फास्ट घ्यायचंय, स्पीडअप करायचंय मैदानाच्या वरती. थोडं सहकार्याची भूमिका इथे महत्वपूर्ण आहे मित्रांनो. थोडं फास्ट घ्या. मोठी जुई संघ शेवटचं षटक कोणता गोलंदाज इथे हाताळणारा याच्याकडे अगदी आपल्याला आता जवळून पाहायला लागणार आहे. फलकावरती धावा झाल्या त्या म्हणजेच 39 कम्स अप ऑन द स्कोरबुक. 13 धावांची सरासरी प्रति षटक इथे राखली जातीये. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन नाव विघ्नेश पाटील. ब्रह्मास्त्र आहे. याच्या खांद्यामध्ये भरपूर ताकद आहे. गतीनिशी गोलंदाजी करत असतो. विघ्नेशच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा आपण चेंडू पाहतो ना तेव्हा तेव्हा कोणता तरी विक्रम हा विघ्नेश रचणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नसते. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला धुतूम संघातील फलंदाज अर्थातच आपण पाहतोय फलंदाजी करत असलेला प्रणित आणि त्याच्यासोबत सिद्धेश ही जोडी देखील अगदी धुरंधर आहे. मी उल्लेख केला होता सिद्धेशचा अगदी कालच्या रजनीमध्ये त्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा लिहिली गेली. म्हणजे काय बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना सर्वांच्या भेटीला इथे आलेला आहे. अगदी आपण पाहतोय धुतूम विभागाला बिलॉंग्स करणारा धुतूम संघ आहे. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नावातच मोठेपण आहे. मोठी जुई हा संघ अगदी मैदानाच्या वरती जिद्दोजहद करतोय. उडवलाय लिडिंग एज. चेंडू बिहाइंड द विकेट अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये तिथे एक सोपा झेल. फलंदाज ठरतोय बाद. आउट. छत्रपती शिवाजी महाराज
अगदी हे नाव म्हटलं ना की माझं राजाला कधी मंदिराची गरज लागलेली नाही. माझा राजाला कधी पूजावं लागत नाही, कधी कोणता नवस बोलावा लागत नाही, कधी दुधा तुपाचा अभिषेक घालावा लागत नाही, कधी सोन्या चांदीचा साज चढवावा लागत नाही. असं असून सुद्धा कोट्यावधी लोकांच्या अगदी हृदयामध्ये जनमानाचं स्थान निर्माण केलं अशा माझ्या छत्रपती शिवाजी राजाला मानाचा त्रिवार मुजरा राजे स्वीकारा तुमच्या सेवकाकडून निखिल पडते यांच्याकडून. वळूया मैदानाच्या वरती. यावेळेचा हा चेंडू कमरेचा वेध घेणारा होता, अंगाचा वेध घेणारा होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवली, ऑनसाइडला खेळून काढला. अगदी एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली आहे इथे. एका धावेनिशी धावफलकावरती 40 धावा पूर्णत्वास नेल्या जात आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक आहे. यस यस बघा, सरळ आपण पाहतोय लॉंगस्टॉप रिझन मध्ये स्क्रीन लावलेली आहे. तिथे खेळाडू तुम्ही आतमध्ये बसलेला आहेत. रिक्वेस्ट असेल, प्रेमपूर्वक विनंती की आपण बाहेर थोडंसं बसा, थोडं बाहेर होऊन बसा. खुर्ची टाकून जे प्रेक्षक वर्ग बसलेत मित्रांनो, समजू शकतो की आपल्याला क्रिकेटची स्पर्धा चांगल्या रीतीनं बघायची आहे, परंतु थोडंसं तिथे कुठेतरी अगदी आमचं लक्ष विचलित होणार नाही याची आम्ही इथे देखभाल घेतो आणि आपण बाहेर बसण्याची आपल्याला प्रेमपूर्वक विनंती करतो. तिकडला शेवटचा ग्रे कलर टी शर्ट प्लीज रिक्वेस्ट. सर्वांनी सर्वांनी बाहेर जा प्लीज प्लीज. कोणत्याही खेळाडूला तिथे अर्थातच यावेळेचा हा चेंडू बॅट वरती आला उंच आकाशामध्ये. आतापर्यंत तरी आहे चेंडू जाणार तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. चला फलंदाज लगेचच जायचा. डीजे मास्टरने देखील अगदी बरोबर गाणं लावलं, कोई ना कोई चाहिए. म्हणजे बघा ना, आयुष्यामध्ये आयुष्याच्या बुद्धिबळात वजिरासारखा एक मित्र पाहिजे मित्रांनो. आयुष्याच्या बुद्धिबळात आहे ना एक वजिरासारखा मित्र पाहिजे. जेव्हा राजाला धोका असेल ना तेव्हा कुठूनही धावत आला पाहिजे. आणि राजाला आपल्या धोका होता आणि धावत आला तो म्हणजे गोलंदाज. अगदी विघ्नेशची प्रशंसा इथे केली जाते. विघ्नेशची चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आला आणि आतापर्यंत फक्त एक धाव मात्र खर्च केली आहे. अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे. मोठी जुई संघाचा बॅकबोन, एक पॉकेट डायनामिट म्हणून ज्याला ओळखलं जातं तो विघ्नेश चालू झालाय. यावेळेचा हा चेंडू छातीचा वेध घेणारा होता. फटका फसलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज ठरतोय बाद, तो म्हणजे विघ्नेशच्या नावावरती. डीजे कम ऑन. थँक्यू. नाही आता पाण्याला कोण जात नाही. MIDCचे नोड प्रत्येकाच्या घरोघरी आलेले आहेत असं सांगावं लागेल. येस, होळी एक विनोदाचा भाग म्हणून सोडून देऊया. होळी मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय विघ्नेशची प्रशंसा. ओव्हर हॅट्रिक या षटकामध्ये आपण पाहतोय. ओव्हर हॅट्रिक प्राप्त करणारा मला वाटतं आजच्या दिवशी पहिला गोलंदाज असेल. विघ्नेशचं नाव आपण पाहतोय. एक षटकार मारला तर निलेशजी ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचा आणि लगातार 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बघा पैसा प्रचंड आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही इथे ATM सुद्धा आणलं जाईल. तुम्हाला हार्डवर्क नावाचा पासवर्ड इथे टाकावं लागेल आणि तदनंतर नोटा अशा भराभर बाहेर येतील. त्या पैसा जिंकायचा असेल तर काबाड कष्ट मैदानाच्या वरती करावे लागतील. म्हणजे काय तर विघ्नेशच्या विरोधामध्ये मोठे ब्लास्ट इथे दाखवावे लागतील. परंतु विघ्नेश क्या बात है, जिंकलंच तू भावा असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे, अफलातून गोलंदाजी आहे. एक लांब पल्ल्याचा रनअप. हा चेंडू काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या वरती हा चेंडू अवांतर धावेचा इथे येतोय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि
पहिला तिथे इशारा वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली जाते गोलंदाजाला. अगदी आपटलेला विघ्नेश ऑन हॅट्रिक. विघ्नेश ऑन हॅट्रिक असं सांगितलं जातंय. चांगली गोलंदाजी, प्रचंड गती या समोर डावखोऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांतसाठी हा चेंडू असणार आहे. यावेळेचा चेंडू आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस एवढंच चित्र तिथे आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाने उर्वरित काम यष्ट्यांच्या मागे अगदी काटेकोरपणे तिथे पार पाडलं. डॉट चेंडू आलाय. अगदी विघ्नेशची प्रशंसा करून तितकी कमी आहे, कारण का समोर जे नामवंत फलंदाज उभे आहेत ना ते फक्त आणि फक्त उभे आहेत. मोठा फटका एकही येत नाहीये, परंतु शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. नाही नाही जमलंय, फटका फसलाय. अजून एक डॉट चेंडू बघा. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांची कंजूसी करायला इथे घाबरू नका मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजेत. विघ्नेशची ही गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. आपण पाहतोय अगदी मोठी जुई संघाने चांगली कामगिरी केली, परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आहे ना नियमांचं काटेकोरपणे पालन इथे केलं जाणार. बघा तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत ड्रेस कोड मध्ये नव्हता, या कारणास्तव या संघाला 2 धावांची पेनल्टी सामन्याच्या आधीच सांगितली होती. त्यांनी ती ऍक्सेप्ट सुद्धा केली आणि तदनंतर सामना चालू झाला. धावफलकावरती आता धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच एकंदरीत 43 धावा, परंतु 41 धावा झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 रन ऍड केले जातात. अगदी 43 पर्यंत धावफरक नेलं जाते. 44 धावांची गरज, प्रतिषटक 11 धावांच्या सरासरीने या धावा मोठी जुई संघाने बनवाव्या लागणार आहेत मैदानाच्या वरती. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार याच्याकडे आता सर्वांचं लक्ष अगदी कुतूहलानं लागलंय मैदानाच्या वरती. जर पाहायला गेलं ना तर मोठी जुई अर्थातच काव्य एंटरप्राइजेस मोठी जुई हा संघ आहे ना मैदानाच्या वरती चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजीचा प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. फलंदाजी करत असताना अगदी 43 धावांपर्यंत मजल मारली ती म्हणजे धुतुम या संघानं. 44 धावांचं एक मापक असं आव्हान आहे ते मोठी जुई या संघासमोर ठेवलं जाते. अगदी ACC मोठी जुई या नावानं टी शर्ट्स परिधान करून हे सर्व खेळाडू मैदानाच्या वरती उतरले होते, परंतु स्पॉन्सरशिप आता काव्य एंटरप्राइजेस यांच्याकडून दिली जाते आजच्या दिवसासाठी आणि अगदी त्यांचं नाव सुद्धा इथे घेतलं जाते. फलकावरती 44 धावा रोखल्या जाणार की बनवल्या जाणार हे ऐकण्यासाठी अगदी निखिल पडते हे समालोचन क्षेत्रातील नाव इथे थोड्या वेळासाठी थांबतंय. मित्रांनो कुठेही जाऊ नका, युट्यूबच्या वाहिनीवरती आणि आपण पाहतो इथे थेट प्रक्षेपणच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी पुनश्च एकदा करतोय सहर्ष स्वागत. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे पर्व आणि या पर्वामध्ये ऑन मायक्रोफोन वरती ऐकूया थोड्या वेळासाठी अतिश सरांचा आवाज. थँक्यू सो मच आणि वळूया डीजे मास्टर. मच देखो देखिए दोस्तों, ऐसा किसी ने खूब सूरत कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा और हम कर्म के सच्चे हैं ना तो कर्म किधर निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है.
सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा अदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। हम सच्चे बाप के बेटे हैं, हम सच्चे आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा, हर एक संकट का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा। मैदान के ऊपर कांटे की टक्कर जारी है। हालांकि एक तरफ मोटी जुई और दूसरी तरफ धुतुम की ये टीम। हालांकि पहली बल्लेबाजी करते समय धुतुम की ये टीम ने आसानी के साथ 43 रन जोड़े हैं। 44 रन की जरूरत ये मैच हासिल करने के लिए, या मैच जीतने के लिए। हालांकि नफीतुली गेंदबाजी करके दिखानी पड़ेगी धुतुम की ये टीम को। मैदान के ऊपर दोनों भी बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज गए हैं। मोटी जुई की ओर से निनाद और नॉन स्ट्राइकिंग अंकेश, निनाद भोईर और अंकेश की ये जोड़ी मैदान के ऊपर। हालांकि पहली ओवर लेके आए अपने निजी पहला, टीम के निजी पहला ओवर फेंकने के लिए धुतुम की ओर से अब प्रणीत ठाकुर। प्रणीत के कंधे के ऊपर जिम्मेदारी दी गई है। हालांकि यस यस अंपायर जी का इशारा आता हुआ लेट्स प्ले लेट्स बैटल बिगिन। पहली ओवर की पहली गेंद है, किस अंदाज के साथ फेंकी जाएगी। राइट हम ओवर द विकेट। ये गेंद जैसे मैदान के ऊपर जरूर फेंकी गई, वैसे अंपायर जी ने हमारी तरफ इशारा किया। एज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ वाइड डिलीवरी। एक रन आती हुई स्कोर कार्ड के ऊपर। 44 रन की जरूरत है। हर एक ओवर के निजी 11-11 रन की रिक्वायर्ड रन रेट बताया जाता है इधर। ये गेंद टप्पा गिरने के बावजूद हालांकि थोड़ी सी निचली तरफ रही थी। हालांकि गेंद के ऊपर अच्छा एथलेटिज्म दिखाया। दोनों भी बल्लेबाज ने आसानी के साथ अपने छोर बदले और एक रन आसानी के साथ पूरा किया। एक रन के सहायता से हालांकि स्कोर कार्ड आगे जाता हुआ 2 रन के ऊपर। 44 रन की जरूरत। हालांकि 24 गेंदों के ऊपर बिग बैटल, कांटों की टक्कर मैदान में जारी है। पहली ओवर शॉर्ट ऑफ रनअप के माध्यम से ये गेंदबाजी, हालांकि कवर पॉइंट के ऊपर से ये गेंद जाती हुई दंदन सीमा रेखा के बाहर। 4 ऐसा कहा जाता है ना, कुछ किए बिगर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मैदान के ऊपर कोशिश तो अच्छी की जा रही है और हालांकि ये अच्छा स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल का ये स्ट्रोक देखने के लिए मिला बल्लेबाज अंकेश के बल्ले से। अच्छी बल्लेबाजी है। 44 रन जोड़ने हैं स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी छोर से धुतुम की ओर से ये 44 रन रोकने का प्रयास किया जाएगा मैदान के ऊपर। राइट ओवर द विकेट, सीधा बल्ले से यह गेंद को उड़ाया है दर्शक दीर्घा में। छक्का, 6 रन। जैसी ओवर हियर, बड़ी बल्लेबाजी। सामने भी उतना बड़ा टीम इधर है धुतुम की ये टीम। हालांकि अपने निजी पहला, टीम के निजी दूसरा ओवर लेके आए अगले गेंदबाज परेश ठाकुर के हाथ में गेंद थमा दी गई है। परेश को यही बोला है कि स्कोर को रोकना है तेरे को, ये बल्लेबाज को रोकना है मैदान के ऊपर। अंपायर जी से गार्ड लेते हुए बल्लेबाज हालांकि खेलने के लिए तैयार। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद जरूर फेंक दिया है उधर गेंद के नीचे खिलाड़ी और बल्लेबाज अंकेश बैक 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 टू द पवेलियन।
जरूरत नहीं थी ये स्ट्रोक खेलने की, हालांकि नफीतुली अंदाज के साथ ये स्ट्रोक को खेला था, पर तालियां बजनी चाहिए। ये बल्लेबाज हालांकि अपने निजी 21 रन की स्कोर पे आउट होते हुए, अच्छी इनिंग खेलते हुए, अच्छी बल्लेबाजी करके अंकेज वापस आते हुए, होता रहता है ये, छोटे छोटे शहरों में बड़े बड़े बातें होती रहती है। मैदान के ऊपर चलते हैं, जिधर इन एक्शन गेंदबाज परेश की ये गेंदबाजी, हालांकि अभी प्रशंसा करनी पड़ेगी। जैसा कहा जाता है ना, अगर राजा की तरह जीना है तो गुलाम की तरह मेहनत भी करनी पड़ती है। मेहनत कर रहे हैं मैदान के ऊपर गेंदबाज, हालांकि परेश पहली गेंद के ऊपर बल्लेबाज अंकेश को आउट किया। उनके पांव पे ऊपर रखते हुए नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हैं। जितेश भोईर, जितेश बल्लेबाजी करने के लिए, हालांकि सामने तो परेश गेंदबाज पहली गेंद के ऊपर विकेट, और ये पैडल स्वीप करने का प्रयास, सफल प्रयास रहता है क्या मैदान के ऊपर? यस इट इज, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। जयंत जी पाटिल और सम्मानीय श्रीकांत जी पाटिल, निवेदन है कि मंच के ऊपर आ जाइए और डाइस पे आके ये मैच देखिए दोस्तों। ये गेंद नफीदुली अंदाज के साथ फेंकी थी, हालांकि गेंद पड़ने के बावजूद थोड़ा सा काटा बदला था ये गेंद ने, और बाहर की तरफ निकलती हुई ये गेंद, 1 रन आती हुई, 1 रन के साथ ऐसे स्कोर कार्ड आगे जाता हुआ 28 रन के ऊपर। देखो क्रिकेट है, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, ऐसा कहा जाता है। ये गेंद अच्छी गेंदबाजी, टप्पा गिरने के बावजूद गेंद को उड़ाना चाहते थे बल्ले का, और गेंद का कोई भी सहारा नहीं है, कांटेक्ट नहीं है, और बिंदी गेंद मैदान के ऊपर। ये गेंद को जरूर ऑफ साइड के रीजन में फेंक दिया है 1 रन के लिए अलोंग द कारपेट। अच्छा स्ट्रोक, सेंसेशनल क्रिकेट देखने के लिए मिल रहा है मैदान के ऊपर। अच्छी बल्लेबाजी, दूसरी तरफ से अच्छी गेंदबाजी, तो तुम टीम वापसी करती हुई ये गेम के ऊपर। आहा, नहीं नहीं, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, पर अंपायर जी नाखुश ये गेंद के ऊपर जरूर कहते हुए, ये गेंद है ना, ये गेंद वाइड है, अतिरिक्त रूप की ये गेंद मैदान में। फुलर लेन की ये गेंद हल्के हाथ से खाली ढकेल दिया है अलोंग द कारपेट, 1 रन के लिए नीजी, और 1 रन के सहायता से आखिरकार कुल मिला के रन संख्या बनी है 31। अभी आने वाली 12 गेंदें शेष है, और मैच जीतने के लिए, मैच हासिल करने के लिए कुल मिला के 13 रन की जरूरत। 12 गेंदे 13 रन, 13 रन 12 गेंदे, ये इक्वेशन अभी बताते हुए हमारे स्कोर कार्ड मित्र प्रीतम जी। सिद्धेश ठाकुर बॉलिंग ट्रैक के ऊपर, गेंदबाजी की मोर्चे पे सिद्धेश के हाथ में गेंद है। अभी 13 रन है ना, रोकने हैं, रोके जाएंगे क्या? दूसरी तरफ बल्लेबाज जितेश और नीनाथ, ये जोड़ी मैदान के ऊपर। जितेश अपने निजी 6 रन के ऊपर खेल रहे हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद लीडिंग एज फ्लाइंग स्लिप में गेंद जाती हुई, 1 रन के लिए ये गेंद। 11 गेंदे और 12 रन की जरूरत, 12 रन की दरकार ये मैच हासिल करने के लिए, मैच जीतने के लिए। ये 12 रन आसानी के साथ बनाएंगे जाएंगे, कठिनाई का सामना करना पड़ेगा। क्या हो जाएगा ये मैच के अंदर मैदान के ऊपर? आहा, आड़े बल्ले से ये वापसी की है अभी दुटुम की ये टीम ने मैदान के ऊपर। रियांश 74, दुतुम ये टीम अच्छी गेंदबाजी कर रही है, हालांकि पहली ओवर में 22 रन कुल मिला के आए थे, और उसके बावजूद ये अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी दुतुम की ओर से। अच्छी बल्लेबाजी तो कर रहे हैं मोटी जुई के सभी खिलाड़ी, पर उनके ऊपर
जरूर अभी हावी हुआ है दुतुम की ये गेंदबाज, अच्छी गेंदबाजी है। शॉट ऑफ रनअप के माध्यम से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार तैयार हुआ है अपने बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज सिद्धेश। ये गेंद को उड़ाया है मिनी हेलीकॉप्टर, और ये गेंद खिलाड़ी के हाथ में आसान सा कैच थमा दे बेटे, और एक बल्लेबाज जीतेश बैक टू द पवेलियन। डीजे अगले बल्लेबाज दीप बल्लेबाजी करने के लिए, हालांकि दीप को अच्छी गेंदबाजी करने के लिए जाना जाता है, अच्छी बल्लेबाजी वो खिलाड़ी करता है। छोटे कद के पर बड़े बड़े स्ट्रोक खेलने की काबिलियत ये खिलाड़ी रखता है। मैदान के ऊपर दीप के कंधे के ऊपर बल्लेबाजी की अभी 8 गेंदे और 11 रन की जरूरत है। 8 गेंदे 11 रन, 11 रन 8 गेंदे, ये सवाल। सांगतो, चलिए मैदान के ऊपर बढ़ते। दुतुम की ये गेंदबाजी, आहा, ये गेंद के ऊपर हालांकि मिस टाइमिंग स्ट्रोक, और ये मैच दुतुम टीम हासिल करता है। तो सन्माननीय दिनेश जी भोसले की ओर से 2222 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। डीजे मास्टर कमो। यश नए बल्लेबाज और गेंदबाज सीधे शॉन हैट्रिक। दिनेश जी भोसले की ओर से 2222 रुपए का नगद इनाम, और एक बल्लेबाज बैक टू बैक थर्ड इन रो, और ये विकेट की हैट्रिक सिद्धेश के नाम के ऊपर। डीजे मास्टर सेलिब्रेट। क्या खूबसूरत गेंदबाजी है। जरूर सन्माननीय दिनेश जी भोसले की ओर से अगर यह मैच धूतुम की टीम हासिल करती है तो 2222 रुपए का नगद इनाम इधर आया है, रोक राशि दी जाएगी। अभी 6 गेंदे शेष है, और 6 गेंदों के ऊपर यह मैच जीतने के लिए 11 रन की जरूरत है। तीसरी ओवर में सिद्धेश आए थे और नफीतुली गेंदबाजी करके 2 रन खर्च करे 3 बल्लेबाजों को वापस भेजा है। अच्छी गेंदबाजी, जरूर प्रशंसा करनी पड़ेगी। और आखिरी गेंद फेंकने के लिए गेंदबाजी की मोर्चे पे नीलेश को बुलाया गया। नीलेश के हाथ में गेंद है, क्या करेंगे अपनी टीम के लिए? 11 रन बचाने हैं। देखिए दोस्तों, ऐसा कहा जाता है ना, कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब तो दिल दुश्मन के हिलते हैं। ऐसा मैदान के ऊपर जरूर दिखाई दे रहा है। और इधर दुश्मन तो कोई नहीं है, आपस आपस में भीड़ रहे हैं।
एक दूसरे के अच्छे अच्छे दोस्त है मैदान के ऊपर। दोस्तों दोस्तों में ये मैच जारी है। एक तरफ है धूतुम, दूसरी तरफ मोटी जुई। 6 गेंदे 11 रन, मैच ऑन, बिग बैटल। शॉर्ट ऑफ रनअप के माध्यम से गेंदबाजी करने के लिए नीलेश के हाथ में गेंद है। एक 11 रन रोकेंगे क्या? अभी इज्जत का सवाल मैदान के ऊपर। ये मंच बड़ा है, या बड़े मंच के सरपंच बनना पड़ेगा। ये गेंद के ऊपर कार्यक्रम, मैदान के ऊपर यह बड़ा स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, छक्का। 6 रन। जरूर पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता हुआ। अभी 5 गेंदे और 5 रन की दरकार यह मैच हासिल करने के लिए। जो टीम जीतेगी वो टीम दिव्यांग 11 थर्ड अलीबाग की साथ खेलेगी। सेकेंड राउंड का ये मुकाबला देखने के लिए मिलेगा मैदान के ऊपर। एक तरफ भी देखने के लिए मिल रही है धूतुम, दूसरी तरफ मोटी जुई। बिग बैटल मैदान के ऊपर। 5 गेंदे और 5 रन की दरकार है। ये गेंद के ऊपर जरूर बड़ा स्ट्रोक आया है। बल्लेबाज हालांकि देखा जाए निनाद की ओर से। ओपनर बैटर है। छोटा रनअप के माध्यम से गेंदबाजी जारी, गेंदबाज रेडी। सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करनी पड़ेगी। अतिरिक्त रूप की ये गेंद, हालांकि 1 रन आती हुई ये गेंद के ऊपर, जिधर पहले से ही रन कम है और वो रन देते जा रहे। अभी 5 गेंदे शेष और 4 रन की जरूरत है। कंपलसरी चेजिंग या ये प्रतियोगिता का नियम जरूर बताया जा रहा है। कंपलसरी 4 रन बनाने पड़ेंगे मैदान के ऊपर। आजू बदली है। राइट आर्म ओवर द विकेट की ये गेंद, टप्पा गिरने के बावजूद उछली थी ये गेंद। अनएक्सपेक्टेड बाउंस ये गेंद के ऊपर आता हुआ। जरूर ये गेंद आती हुई बिंदी गेंद आई है, निकली है एक गेंद। अभी 4 गेंदे शेष और 4 रन की दरकार। 4 रन की जरूरत। जरूर जीत हासिल करने के लिए राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 की यह प्रतियोगिता। ये मंच बड़ा है। ट्रॉफी हासिल करनी है तो कुछ अलग करके दिखाना पड़ेगा। इधर ये खिलाड़ी बड़ा और ये गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट के रीजन में। 4 रन के लिए स्ट्रोक उससे भी बढ़िया और ये जीत हासिल करती हुई टीम काव्य एंटरप्राइजेस मोटी जुई की ओर से सेलिब्रेशन। मध्ये तिथून मैदानातून बाहेर यायचं आहे आणि दोन्ही संघांनी एकमेकांना हँडशेक मैदानाच्या वरती करून घ्यायचा आहे लगेचच। चला मोठी जुई